नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, जे आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या, जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती, त्या पद्धतीने क्लिअर कट मार्केटनं मोमेंटम दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या मित्रांनी व्हिडिओ बघितला आहे, प्राइस ॲक्शन माहिती होती, लेवल माहिती होत्या, त्यांना आजचा ट्रेडिंगचा सेशन एकदम स्मूथ गेलेला असणार आहे. काही जास्त ट्रबल करण्यासारखं नव्हतं किंवा मार्केटमध्ये कुठलीही कन्फ्युजनची प्राइस ॲक्शन क्रिएट झालेली नव्हती. म्हणजे काय, जर बघितलं एक शार्प अपसाईड मोमेंटम, त्याच्यानंतर आपण एक मोठा नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं होतं. बरं, बुलिश साईडला जाताना मी तर कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये असंच सांगितलं होतं की बुलिश साईड जायचं असेल तर एक दिवस आजचा पूर्ण पॉज घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण सोमवारच्या दिवशी विचार करू शकतो. बघा, मार्केटनी कालचा हाय ब्रेक देखील केलेला नाही आहे, म्हणजे मार्केट बुलिश साईडला होल्ड देखील झालं नाही. परंतु सेलिंग साईडला बघा टप्पा खाऊन लेवल ब्रेक केला, मग ती निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, आणि त्याच्यानंतर सरळ सरळ ज्या शेवटपर्यंत ज्या लेवल होत्या सेलिंग साईडच्या तिन्ही इंडेक्सच्या, तिथपर्यंत मार्केटने एकदम स्मूथ मुवमेंटम दिला. सो आय होप कालच्या ॲनालिसिस व्हिडिओचा आणि लेवलचा तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी काही ना काही हेल्प नक्की झालेली असणार आहे. ओके, सो आय होप सगळ्यांचा दिवस एकदम चांगला गेलेला असणार आहे आणि हा आठवड्याचा शेवट जो आहे तो गोड झालेला असणार आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर संपूर्ण आठवडा देखील एक चांगला मोमेंटम मार्केटने दिला आणि आपल्या प्राइस ॲक्शननुसार मार्केटमध्ये खूप अपॉर्च्युनिटी व्यवस्थितरित्या प्लॅन करण्यासारख्या होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं जरी नॉलेज असेल मार्केटचं आणि तुम्ही रेग्युलर व्ह्युअर्स असाल किंवा रेग्युलर ॲनालिसिस व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण आठवडा एकदम व्यवस्थित तुमचा ट्रेडिंगचा सेशन झालेला असणार आहे. ओके, सो कसं होतं तुमचा आठवडा संपूर्ण हे देखील कमेंट करून सांगायचं आहे. आता लेवल ज्या बघणार आहे आपण सोमवारच्यासाठी बघणार आहोत. सोमवारसाठी म्हणजे शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे, त्याच्यामुळे वीकेंड आहे तो एन्जॉय करा, परंतु वीकेंड एन्जॉय करताना मार्केट शिकण्यावरती फोकस नक्की ठेवा. ओके, तर प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न जास्त करा, कारण की तुम्हाला माहिती आहे की रेग्युलर जे आपण डिस्कशन करतोय ते प्राइस ॲक्शनवरती करतोय. कुठलंही इथे इंडिकेटर यूज केलेलं जात नाही किंवा कुठलेही फॅन्सी काही इंडिकेटर आहेत ते देखील यूज केले जात नाही. का तर मार्केट हे सुपिरियर आहे आणि मार्केट सर्वात जास्त बेस इम्पॉर्टंट काय मार्केटचा तर प्राइस ॲक्शन आहे. तर सेटअप काय बनतात ते इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन तिकडे जाऊ शकता, चेक करू शकता, सिलेबस बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर जॉईन करा, तुम्हाला नसेल जॉईन करायचा तुमचा प्रश्न आहे. ओके, आता तुमची ट्रेडिंगची स्टाईल कशी आहे, तुम्ही प्राइस ॲक्शन जास्त फॉलो करताय की तुम्हाला काय गोष्टी तिकडे शिकायला मिळणार आहे ते तिकडे मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा जाऊन नक्की चेक करू शकता, बाकी तुमची मर्जी आहे. ओके, तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. काय प्राइस ॲक्शन बनली आहे, काय मोमेंटम येऊ शकतो सोमवारी, त्याचं देखील डिटेल्समध्ये आपण पूर्ण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. ॲज अ मास्टर क्लास म्हणून तुम्ही या व्हिडिओ बघू शकता आणि वही आणि पेन नक्की ठेवा जवळ. काही मुद्दे, काही पॉईंट जर तुम्हाला वाटले की हे नोट करून ठेवायला पाहिजे तर ते नक्की नोट करून ठेवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की लवकरात लवकर आपल्याला 50,000चा टप्पा गाठायचा आहे. आपलं ज्या पद्धतीने नॉलेज आहे मार्केटचं, ज्या पद्धतीने आपण ॲनालिसिस करतोय त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत. ओके, आणि तुम्ही जर रिस्पॉन्स दिला, तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्ही जर इतरांपर्यंत शेअर केलं तर तो टप्पा आपण एकदम इझिली गाठू. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला, तुम्हाला काही यातनं शिकायला मिळालं किंवा खरोखरच तुम्हाला यातनं काही नॉलेज मिळत असेल तर लाईक नक्की करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. मला अपेक्षा आहे की या व्हिडिओला तरी कंप्लीट होईल. कंप्लीट होत नाही कधी, परंतु आय होप या व्हिडिओला कंप्लीट होईल, कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण आठवडा होता तुम्ही स्वतः एक लाईक नक्की देसाल मला. ओके, चला हरकत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. सगळ्यात अगोदर बघा आपण काय डिस्कशन केलं होतं ते समजून घ्या पहिलं. ही जी एक्सपायरी होती निफ्टीची ती डाऊन साईडला आली आणि ही रिकव्हरी शार्प झाली होती. आपण काय डिस्कशन केलं होतं क्लिअर कट की इकडनं वरती जाताना ही मोमेंटम आलेली आहे, तर वरती जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, खूप कमी आहे.
आपल्याला काय प्राइस ॲक्शन अपेक्षित होती वरती जाण्यासाठी, इकडे जाऊन कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक झाली किंवा एक प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक झालं, तुम्हाला मी ओरडोरडू सांगितलं होतं की सोमवारच्या दिवशी आपण याचा विचार करू शकतो या प्राइस ॲक्शनचा. अन्यथा जर इकडे क्लोजिंग आहे, टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाली तर संपूर्ण लेवल आपल्याला परत बघायला मिळेल. आणि तुम्ही क्लोजिंग बघू शकता 24,350 चालू आहे आणि आपली जी शेवटची लेवल होती ती होती 24,350. म्हणजे किती सुंदर. म्हणजे इकडे कन्फर्मेशन बघा काय. पहिली तर इनसाइड कॅन्डलचा सेटअप आहे. ज्यांना इनसाइड कॅन्डल सेटअप माहिती त्यांना तर एकदम सिम्पल झालं असं आजचं मार्केट. त्याच्यानंतर टप्पा पण खाल्ला होता. दोन कन्सेप्ट बघा इकडे. टप्पा खाल्ला, आला, ब्रेक केला, मोमेंटम सुरुवात, कंटिन्युअसली डाऊन साईड, पुल बॅक घेऊन परत इकडे छोटीशी प्राइस ॲक्शन करून परत. ह्या ज्या प्राइस ॲक्शन आहेत सगळ्या प्राइस ॲक्शन तिकडे आपण डिटेल्समध्ये सांगितलेले आहेत प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे तुम्हाला प्राइस ॲक्शन समजत नसेल किंवा ही जी इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजी आहे, 3 PM कॅन्डल स्ट्रॅटेजी आहे, ह्या देखील तिकडे मी एक्स्ट्रा दिलेल्या आहे. प्राइस ॲक्शनचा कोर्स जरी असला तरी तिकडे ह्या सेटअप तिकडे डिस्कशन केलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की एकदा जाऊन चेक करू शकता. बाकी त्याच्यानंतर बघा परत एकदा. आता इकडे बघा इनसाइड कॅन्डल झाली, लेवल पण ब्रेक झाला, टप्पा पण खाल्ला, परत इकडे 3 PMचा देखील मोमेंटम होता. म्हणजे 3 PMचा देखील मोमेंटम आला. म्हणजे एकाच दिवसामध्ये कितीतरी ऑपॉर्च्युनिटी मार्केटने दिल्या. आता तुम्ही कुठे कुठे प्लॅन केला मला ते कमेंट करून नक्की सांगायचे. बाकी जर तुम्ही बुलिश साईडचा विचार केला असेल, ह्या रॅलीनंतर जर कोणी बुलिश साईडचा विचार केला असेल तर मग त्याला सिरियसली मार्केट शिकणं खूप गरजेचं आहे. आणि ते पण खालचा ॲनालिसिस व्हिडिओ बघून जर कोणी बुलिशचा विचार केला असेल तर मग तर शून्यातच आहे. तुम्ही त्यातनं बाहेर यायला पाहिजे. ओके. कारण की लक्षात ठेवा, मी तुम्हाला काल हे देखील सांगितलं होतं की एक स्ट्रॉंग मोमेंटम नंतर एक तुम्हाला बाईकचं उदाहरण दिलं होतं की एका लिटरमध्ये जर एक बाईक 50 किलोमीटर जाते आणि ती बाईक जर 1 लिटर तुम्ही पेट्रोल भरलंय आणि ती जर 45-47 किलोमीटर गेली आहे तर ती किती किलोमीटर आणखी जाऊ शकते. जरी त्याचं तुम्हाला वाटतं की आहे थोडं पेट्रोल, पण तो किती जाऊ शकते. तेच लॉजिक होतं की ही जर मोमेंटम हा दिलाय आणि निफ्टी 150 ते 200 पॉईंट रेग्युलरली मोमेंटम देतो आणि हा जर 300 पॉईंट झालाय तर तुम्हाला काय वाटतं हा आणखी किती जाईल. जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे ना. मी तुम्हाला हेच सांगितलं होतं. 99% पॉसिबिलिटी ब्रेकआउटची खूप कमी होती. आणि त्याच्यानंतर बघा तो नाही गेला इकडे, डायरेक्टली निगेटिव्ह मोमेंटम आणि डायरेक्टली खाली आला मार्केट. म्हणजे जे पण काही बुलिश इकडे मोमेंटम झालं होतं याला आपण एक्सपायरी मोमेंटम कन्सिडर करू शकतो. आणि आज जी मोमेंटम झाली आहे ती परत आपली ट्रम्प तात्याची कृपा आहे म्हणून समजावं लागेल. आता लक्षात घ्या की खूप बाजूनी इंडिया थोडासा दाबला गेलेला आहे. मग तो चायनाकडनं असू द्या किंवा मग अमेरिकेकडून असू द्या. ओके. खूप जागेवरनं इंडियावरती प्रेशर आहे. लक्षात घ्या. जरी तुम्हाला वाटत असेल की बघा आपल्याला कुठल्या सरकारला नाव ठेवायचं नाही, कुठल्या काय नाही, परंतु ज्या पण न्यूज येतात आहे किंवा ज्या पण गोष्टी आपण बघतोय, आता तुम्ही बघताय की नाही माहिती ते मला माहीत नाही, परंतु मी ॲज अ ट्रेडर किंवा ॲज अ रिसर्च म्हणजे मार्केट ॲनालिसिस जे करतोय आपण त्याच्यानुसार मला न्यूज थोडं बघणं गरजेचं पडतं. ओके. आता असं नाही की त्या न्यूजवरती आपण काही व्ह्यू प्लॅन करतो किंवा काय प्लॅन करतो, नाही. त्या न्यूज फक्त मला पर्सनली इन्फॉर्मेशन असायला पाहिजे ॲज अ ट्रेडर म्हणून. त्याच्यामुळे त्या न्यूज मी बघत असतो. त्यामुळे खूप इंडिया पॅनिकमध्ये आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की आपली इंडिया खूप पॉवरफुल आहे, येस डेफिनेटली पॉवरफुल आहे, परंतु जर एखाद्या पॉवरफुल कंट्रीला जर एखाद्या 2 कंट्री जर मोठ्या कंट्री जर दाबायचा प्रयत्न करत असेल तर ते पॅनिकमध्ये आहे सिच्युएशन थोडी. आणि ते पॅनिक आपल्याला कुठे बघायला मिळते, आपल्याला मार्केटमधनं बघायला मिळते. तर थोडंसं त्या पद्धतीने विचार करा की बुलिश साईड जायचं जर असेल तर एक 25,000चा एक टप्पा आहे. 25,000च्या टप्प्याच्या वरती जर निफ्टी निघतोय येत्या काही दिवसामध्ये किंवा मार्केट जर बुलिश झालं तर ते 25,000च्या वरती जर जाईल ना त्यावेळेस थोडंसं आपण स्ट्रॉंग विचार करू शकतो बुलिश साईडचा. परंतु ज्या पद्धतीने आत्ता ग्लोबल सिनेरो आहे, थोडासा इंडिया मार्केटचं जर बघितलं तर सिनेरो बघायला मिळतोय तर खूप टफ आहे, अडचणीत आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आय होप यातनं काही ना काही मार्ग निघतात चांगले आणि त्यातनं निघणार आहेतच. आपण तसं पॉझिटिव्ह राहूया. ओके. परंतु जर ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर थोडंसं पॅनिकमध्ये आहे सिच्युएशन. सो बघूया आता काय होतंय त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. आता इतका विचार करून आपण ट्रेडिंग नाही विचार नाही करू शकत आहे. आपल्याला फक्त ट्रान्झॅक्शनचाच विचार करायचा. तुम्ही आता डोक्यातमध्ये असं नका घेऊ की संपलं आता मार्केट झिरो होणार आहे. असं नसतं की आपल्याला सोमवारी बुलिश झालं तर त्यात सरप्राईज पण वाटायला नको. कारण की काय 2 दिवस सुट्टी काही होऊ शकतं. न्यूजवरती इम्पॅक्ट पडतो. ओके. आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळतो. परंतु आपण जर ॲज अ प्राइस ॲक्शन ट्रेडर जर असाल, इंट्राडे ट्रेडर जर असाल तर आपल्याला प्राइस ॲक्शनच बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं लगेच डोक्यात ठेवायचं नाही की आता
डिस्कशन झाले, लय पॅनिक आहे म्हणजे आता धपा पडणार आहे असं नसतं. ओके, लोकांचे पैसे लागलेले असतात त्याच्यामुळे काय असतं की पाडायचं जरी असेल तरी हळूहळू पाडतात. लक्षात घ्या, त्याच्यात सुद्धा मजा आहे त्यांना, तर ती गोष्ट लक्षात घ्या. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर एकदम सिम्पल आणि एकदम मक्खन जसा दिवस होता. आज नाही कॅप्चर केला तर मग कधी करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चला, हरकत नाही आहे. आता सगळ्या लेवल मी एकदा थोडंसं इकडे हाईड करतोय आणि 1 तास टाईम फ्रेमवरती जर आलो तर कुठे ना कुठे आजचा जो दिवस आहे ना तो क्लिअर कट आपल्याला थोडंसं नेगेटिव्ह इंडिकेशन दाखवतोय मित्रांनो. ज्या पद्धतीने कालची रिकव्हरी होती ती रिकव्हरी सस्टेन सोडा, ती रिकव्हरी थांबली सुद्धा नाही. ओके, आणि त्या रिकव्हरीचा हिशोब जर बघितला आपण तर आपण एका इम्पॉर्टंट लेवलवरती येऊन, इम्पॉर्टंट लेवल काय आपण तर त्याच्या तळागाळातच गेल्यासारखं झालो आहे आता. ठीक आहे, मी तुम्हाला जर आठवत असेल तर एक 15 दिवसापूर्वी तुमच्यासोबत डिस्कशन केलं होतं की ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं बघा खालच्या साईडला. ओके, कुठल्या लेवल मी तुम्हाला सांगितलं होतं, हे 21,800, 22,000, 23,000 या ज्या लेवल आहेत या आल्या तर काय आश्चर्य वाटायला नको. ओके, जर तुमच्या लक्षात असेल तर लक्षात ठेवा. हां, एखाद्या 2 दिवस बुलिश आपण डिस्कशन केलं, ते बुलिश मोमेंटम दिले ते मार्केटने. ओव्हरऑल चार्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की काय होते मार्केटमध्ये, की हे जे सपोर्ट आहे ना 23,800, 23,400 किंवा एकदम म्हणलं तर हा सपोर्ट 22,000चा, या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. अशा पद्धतीची कंडिशन आहे. सो ठीक आहे, आता इतका मोठा विचार करायचा नाही आहे आपल्याला, दिवसाचा विचार करायचा, इंट्राडेचा विचार करायचा आहे. तर काय बनतं इंट्राडेमध्ये लक्षात घ्या. इकडे कालचा लो आणि आजचा लो याला मार्क करायचं आहे. 24,363 आहे ना, तर 24,335 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर ही एक लेवल इम्पॉर्टंट मिळते आणि ती मोठी लेवल बनते थोडी, तर आपण थोडंसं आपण ॲग्रेसिव्ह जाऊ शकतो का? नाही गेलं तर जास्त बेटर राहील. इकडे जर बघायला गेलं ना तर ही एक लेवल आहे जिकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ठीक आहे, आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह ठेवूया, हरकत नाही आहे. म्हणजे इतकं पण ॲग्रेसिव्ह नाही की लगेचच आपल्याला व्ह्यू मिळेल, परंतु एक लेवल आहे की ज्या लेवलच्या वरती मार्केट जर निघायला लागलं बुलिश साईडला तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्याचा विचार करू शकतो आपण. तर काय इकडे बघायला मिळते प्राइस ॲक्शन, की हा एक सपोर्ट आहे, या सपोर्टवरती एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आला होता, सस्टेन नाही झाला. या लेवलच्या खाली परत एक सेलिंग मोमेंटम आला. या लेवलवरती एक सपोर्ट होता, तर या लेवलवरती थोडासा होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि परत या लेवलवरती जाऊन इकडे क्लोजिंग झालेली आहे. म्हणजे जर आता ही प्राइस तर सोडूनच द्या, म्हणजे जास्त कन्फ्युजन होईल, तुम्हाला जास्त समजणार नाही. फक्त ही प्राइस ॲक्शन जर तुम्ही बघितली, ओके, तर ही देखील एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. आता याला जर खाली जायचं नसेल किंवा याला जर सस्टेन व्हायचं असेल तर हा एक्सपायरीचा लो आणि आजचा लो, हे 2 लो जे आहेत हे सपोर्ट आहेत छोटे छोटे, तर हे सपोर्ट सस्टेन होणं गरजेचं आहे. हे सपोर्ट जर सस्टेन नाही झाले आणि या लेवलच्या खाली जर आफ्टर पुलबॅक, इकडे घ्या, इकडे वर्ड मी यूज करतोय, आफ्टर पुलबॅक जर खाली निघतोय निफ्टी, तर मग थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर याचा नक्की विचार करा. ओके, मग त्याच्यासाठी लेवल काय बनतात ते लेवल काय निघतात ते बघून घ्या आधी. तर इकडे एक पहिली लेवल जी बनते ती आहे ही 24,250ची. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आहे, तर आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती गेलो, काही थोडीशी आपण अजून एखादी लेवल ॲड करू शकतो, याच्यामध्ये हरकत नाही. ओके, 24,133 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आलो तर आपल्याला काय बघायला मिळते, फर्स्ट लेवल आहे, जेणेकरून जर लेवल ब्रेक झाली तर पॉसिबल आहे. ठीक आहे, काही गरज वाटत नाही आहे. ओके लेवल आहे डाऊन साईडच्या. तर काय बघायला मिळते, आता हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे. आज जर बघितलं तर सेम निफ्टी टॉपपासनं नेगेटिव्ह मुवमेंट, म्हणजे ओपनिंगपासनं नेगेटिव्ह मुवमेंटमध्ये होता, तर ऑलरेडी एक 200-250 पॉईंटची रॅली दिलेली आहे. तर परत तेच आहे की इकडे एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली, ओके, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली तर आपण नेगेटिव्ह साईडचा विचार करू शकतो. पुलबॅक इकडे घेणं गरजेचंच आहे.
पुलबॅक नाही घेतला, डायरेक्ट जर लेवल ब्रेक झाले तर आपल्याला इग्नोर करावं लागणार आहे. मग हा खाली येऊन पूर्ण स्क्रीनच्या बाहेर जरी पडला किंवा एकदम एका दिवसात जरी झिरो झाला तरी आपल्याला काही त्याचा रिग्रेट वाटायला नको. परंतु आत्ता जर बघितलं तर प्रायजेक्शनच्या नुसार एक पुलबॅक इकडे बनतोय आणि ते बनणं गरजेचं आहे. पुलबॅक न बनता लेवल ब्रेक झाले तर तो रिस्क फॅक्टरमध्ये कन्सिडर होईल. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली तर मग इकडे आपल्याला एक बऱ्यापैकी मोमेंटम डाऊन साईडला बघायला मिळू शकतो. मी तुम्हाला एक चेक पॉईंट हे सांगितलं होतं काल, चेक पॉईंट कशाला बोलतात, तर ते चेक पॉईंट इकडे आपल्याला बघायला मिळतो. मारिओचं उदाहरण तुमच्या लक्षात असेल. ओके, हरकत नाही. डाऊन साईड मग काय लेवल बनतं ते 24,250 ही फर्स्ट लेवल, 24,190 सेकंड लेवल आणि 24,133 थर्ड लेवल. तर या 3 लेवल नेगेटिव्ह साईडला म्हणजे सेलिंगच्या साईडला बघायला मिळतं ते. तर या लेवलचा विचार करू शकतो तुम्ही सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटने आफ्टर पुलबॅक लेवल ब्रेक झाले तर. आता बुलिश साईडला पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बुलिश साईडला जर रिस्क आहे. रिस्क आहे बुलिश साईडला, कारण की लेवल आल्यानंतर ब्रेक केल्यानंतर लगेच तिकडे रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे जे ट्रेडर जे सेफ ट्रेडिंगचा विचार करतात आहे किंवा जे रिस्क घेऊ शकत नाही किंवा रिस्क घ्यायला थोडीशी अजून त्यांची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग झालेली नाही किंवा सायकोलॉजी तितकी स्ट्रॉंग नाही, तर त्यांनी बुलिशचा व्ह्यू या लेवलपर्यंत इग्नोर केला तरी चालेल. आता ती लेवल म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो मी. ओके, मग ही जी लेवल बनतीये 24,478 ही जी लेवल आहे ह्याचं स्कॅल्पिंग मोमेंटम आहे. फक्त ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे म्हणजे 24,422 ही जर लेवल ब्रेक होतीये. आता इकडे प्राइस ॲक्शन पण समजून घ्या, फक्त ब्रेक होण्याला महत्त्व नाही. ओके, एक पुलबॅक घेऊ द्या, छोटासा राउंडिंग बॉटम क्रिएट करू द्या आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर एक स्कॅल्पिंग मोमेंटम आपल्याला 24,478 पर्यंत बघायला मिळेल ह्या 2 स्विंगपर्यंत. तर हा एक मोमेंटम असून जे ॲग्रेसिव्ह व्ह्यू ठेवू शकतात किंवा रिस्क प्लॅन करू शकतात व्यवस्थितरित्या, तर त्यांच्यासाठी हा व्ह्यू बनू शकतो. मग सेफर साईड जर तुम्ही असाल तर 24,478ची लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर विचार करू शकता. ओके, तर मग काय लेवल बनतात ती पहिली तर बनती 24,478, सेकंड लेवल जी बनते 24,519, थर्ड लेवल बनते 24,550. तर बुलिश साईडला छोट्याशा लेवल आहेत कारण की रिस्क फॅक्टर आहे आणि तुम्हाला माहिती आहे जिकडे रिस्क हाय आहे तिकडे आपल्याला लॉट साईज कमी करणं गरजेचं आहे. तर 24,478, 24,519 आणि 24,550 याचा विचार नक्की करू शकता. ओके, नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे 24,422 आणि 24,335. तर जे लोक रेग्युलर व्ह्युअर्स आहेत, रेग्युलर व्हिडिओ बघतात ते त्यांना माहिती ह्या नो ट्रेडिंग झोनचं किती इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग सेशनमध्ये. तर ते नो ट्रेडिंग झोन फॉलो करायला विसरायचं नाही. बाकी ओव्हरऑल संपूर्ण लेवल मी टेलिग्रामवरती याचा अपडेट देत असतो, परंतु तुम्ही जर तुमच्या चार्टवरती जर संपूर्ण लेवल नोट करून ठेवला तर त्याचा वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला ॲज अ ट्रेडर म्हणून इंटरनेट ट्रेडिंग करताना येऊ शकतो. तर नक्की लेवल नोट करून ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम असो, इंस्टाग्राम असो, ज्या पण काही ऑफिशियल लिंक आहे, मग ती लर्निंग ग्रुपची लिंक असो, क्लिअर कट त्याच्या संपूर्ण ज्या लिंक आहे ह्या क्लिअर कट याचा अर्थ की तुम्ही दुसरीकडे सर्च करू नका, सर्च करून, कारण की आपल्या नावाने खूप सारे फेक चॅनल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही फेक चॅनलवरती जाऊन तुम्ही तिकडे जॉईन होऊ नका. जर तुम्हाला जॉईन व्हायचंच असेल, तुम्हाला इंस्टाग्राम असो, टेलिग्राम असो, त्याच्या संपूर्ण ज्या ऑफिशियल लिंक आहे आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शन एकदा ओपन करा, तिकडे तुम्हाला सगळ्या ऑफिशियल लिंक मिळतील. तर ते नक्की लक्षात ठेवा कारण की खूप फेक लोक आहेत. ओके, चला आता जाऊ नका. निफ्टीचा ॲनालिसिस झालाय, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे, जायचं नाही. चला बघा इकडे काय बनलं होतं. लेवल ब्रेक, छोटासा पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर लेवल ब्रेक, फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मोमेंटम. जर तुमच्या लक्षात असेल तर काल मी डिस्कशन केलं बघा, 55,000 या लेवलपर्यंत विचार करा, खालच्या लेवल थोडासा इग्नोर करा, बरोबर त्या लेवलवरती येऊन थांबलं. ओके, म्हणजे समजलं तुम्हाला लेवल किती चांगल्या पद्धतीने वर्क होतात. निफ्टी जर बघितलं तुम्ही तर काल निफ्टी जे आपण लेवल डिस्कशन तेच निफ्टीचा लो होता. बँक निफ्टी जर बघितलं तर जे आपण डिस्कशन केलं होतं काल इम्पॉर्टंट लेवल त्या लेवलपर्यंत बँक निफ्टी आला. वरती गेला का? बिलकुल पण नाही. म्हणजे बुलिश साईडला अपॉर्च्युनिटी दिली का? नाही. सेलिंग साईडला ज्या लेवल होत्या त्या निफ्टीने बँक निफ्टीने व्यवस्थितरित्या फॉलो केलं. ओके,
तर त्याचा नक्की विचार करत जावा की जो आपण जे ॲनालिसिस करतोय ते बाबा किती पर्सेंट खरं होतंय, किती पर्सेंट मार्केट तेवढं लेवल फॉलो करते, त्याचं खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी. बरं, आता इकडे काही जास्त लेवल मी चेंज करत नाही कारण की मार्केटनी तंतोतंत लेवल फॉलो केलेले आहेत. तर थोडेसे आपण काही लेवल इकडे ॲड करूया आणि काही लेवल इकडे रिमूव्ह करूया. इकडे जर बघितलं तर इकडे आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करतोय. डाऊन साईडच्या आधी लेवल एक्सप्लेन करतोय. टॉपपासनं नेगेटिव्ह पुलबॅक घेणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी. पुलबॅक नंतर जर लेवल आजचा लो ब्रेक होतोय म्हणजे 54,900ची जी लेवल आहे ही जर ब्रेक होतीये तर एक नेगेटिव्ह साईडचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. कुठल्या? 54,900. मग पहिली लेवल काय बनते? 54,647, 54,452 आणि 54,311. या ज्या काय आहेत या लेवल ओपन होतात. बरं, आता इकडे जर बघितलं तुम्ही तर हा जो पॅटर्न आहे हा कुठे ना कुठे एक नेगेटिव्ह पॅटर्न इकडे क्रिएट केलेला आहे, परंतु ऑलरेडी हा या लेवलपासून निगेटिव्ह झाला आहे. ती इथपर्यंत निगेटिव्ह म्हणजे जी रेंज होती ती बँक निफ्टीची झालेली आहे इंट्राडेची. आता नेक्स्ट इंट्राडे लेवल जर ब्रेक होऊन जर मोमेंटम यायचा असेल तर याला एकदा तर इकडे कन्सोलेशन करणं इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट हाफ जर स्लो राहिला तर मग कन्सोलेशन करून जर सपोर्ट घेऊन लेवल ब्रेक झाले, सपोर्ट ब्रेक करून जर लेवल ब्रेक झालं तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला सेलिंग साईडला असणार आहे. दुसरी गोष्ट, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होतीये तर अशा पद्धतीने फास्ट पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झालं तर याच्यामध्ये थोडीशी रिस्क फॅक्टर आहे, परंतु आपण इकडे सेलिंगचा विचार करू शकतो. तिसरी गोष्ट, या दोन गोष्टी झाल्या की इकडे सक्सेसफुल ट्रेड कसे होऊ शकतात याची पॉसिबिलिटी काय आहे ते. तिसरी गोष्ट काय, डायरेक्ट जर लेवल ब्रेक झाली तर याच्यामध्ये 99% हा ट्रॅप करणार, हा असं येणार खाली आणि येऊन परत इकडनं अशी एक मोठी ग्रीन कॅन्डल करणार, इकडे सगळ्यांचे एसएल उडवणार. भले याला खाली जायचं असेल तर नंतर जाईल, परंतु तो एकदा इकडे तरी ट्रॅप करून जाणार. त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं की आता इकडे कन्सोलेशन किंवा पुलबॅक ह्या गोष्टी म्हणजे एक आपल्याला चेक पॉईंट पाहिजे. ओके, तर चेक पॉईंट कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन केली होती. तर जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना समजलं असेल. बुलिश साईडला काय, बुलिश साईड जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली होती बघा, ही एक लेवल होती जेणेकरून ही लेवल ब्रेक झाली होती, एक बुलिश मोमेंटम दिला होता. मग तुम्ही इकडे म्हणू शकता की सर आत्ता पण इकडे लेवल ब्रेक झाले नाही, पॉवर नाही याच्यामध्ये, पॉवर नव्हती त्या ब्रेकआउटमध्ये. कॅन्डलची साईज बघा केवढी होती. बरं, एकदा येऊ द्या, रेजिस्टन्स घेऊ द्या, परत येऊ द्या खाली आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असेल तरच आपल्याला काही अशा पद्धतीचा एखादा चार्ट पॅटर्न क्रिएट होणं गरजेचं आहे. आता हा चार्ट पॅटर्न तुम्ही कमेंट करून सांगू शकता. 55,200 राऊंड लेवल आहे. डायरेक्ट लेवल जर सिंगल दोन कॅन्डल जर ब्रेक होत असेल तर क्लिअरली इग्नोर. जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं प्राइस ॲक्शन करून होत असेल तर एक विचार करू शकता. बुलिश साईडला थोडीशी लॉट साईज थोडीशी कमी करू शकता. रिस्क मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे बुलिश साईडला जाताना. मग काय लेवल बनतं ते 55,440, 55,614 आणि 55,750 या ज्या काही लेवल आहेत या बुलिश साईडचा विचार आपण इकडे करू शकतो. बरं, 55,900, 55,200, 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे, तर याचा विचार नक्की करायचा आहे. खूप लोकांना वाटतं की हे काहीतरीच सांगतोय बाबा की नो ट्रेडिंग झोन असं काय असतं का, असं काय असतं का. ज्याला एक्सपिरियन्स आला आहे ते कमेंट करून सांगा. ज्यांना एक्सपिरियन्स नाही आला, बॅड एक्सपिरियन्स आलाय ते देखील कमेंट करून सांगतात. म्हणजे ज्यांना गुड एक्सपिरियन्स आला ते कमेंट करून सांगणारच आहे. ज्यांनी फॉलो नाही केला आणि त्यांना वाटलं की यार फॉलो केलं असतं तर बरं झालं असतं, तर ते मित्र देखील सांगू शकतात. आणि जे लोक नवीनच आहे त्यांना अजून काही मार्केटबद्दल इतकंसं माहीत नाही, ज्या आपण पद्धतीने अनालाइज करतो ती कन्सेप्ट माहीत नाहीये, तर मग थोडंसं वाट बघा, तुम्हाला हळूहळू गोष्टी क्लिअर होतील. ओके, परंतु काही ना काही शिकायला नक्की तुम्हाला मिळेल. चला बँक निफ्टीकडे जाऊया. हो, बँक निफ्टी सेन्सेक्सकडे जाऊया. बँक निफ्टीचा झालेला आहे. आता बघा सेन्सेक्सने काय केले, बुलिश मोमेंटम नंतर इकडे परत एकदा इनसाइड कॅन्डल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट टप्पा कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल. तिकडे जर बघितलं तिकडे पुलबॅक घेऊन तिकडे इकडे प्राइस ॲक्शन क्रिएट झाली होती, बेरिश फ्लॅग एंड पुल.
एकदम चांगल्या पद्धतीने बेरिश फ्लॅग अँड पोल शिकवलेला आहे मी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्समध्ये, तर नक्की त्याचा बेनिफिट घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर 3 PM म्हणजे 1 2 3, पहिले तर इनसाइड कॅन्डल, दुसरी तर टप्पा, तिसरी तर लेवल, म्हणजे 3 कन्फर्मेशन होते इकडे. नंतर इकडे बेरिश फ्लॅग अँड पोल, चौथं व्ह्यू, नंतर तिकडे 3 PM सेटअप, 5वा व्ह्यू. म्हणजे एका दिवसामध्ये जर 5 अपॉर्च्युनिटी जर मार्केट देते किंवा 5 आपल्याला जे बघायला मिळतात गोष्टी त्या आपण डिस्कशन करतो रोज, आणि तशा पद्धतीने जर मार्केट मोमेंटम देते तर कॅप्चर करणं खूप इम्पॉर्टंट होतं. चला हरकत नाहीये, रिमूव्ह करतोय मी लेवल. फक्त 2 मिनिटं तुम्हाला प्राइस ॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. निगेटिव्ह, क्लिअरली निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. जो काय हा सपोर्ट इम्पॉर्टंट होता बघा, हा सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी दाखवली होती, परंतु जे नव्हतं व्हायचं ते घडलेलं आहे. ओके. म्हणजे जे नेगेटिव्हचा विचार करत होतो ते नेगेटिव्ह मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत. बरं, आता नेगेटिव्ह जरी मोमेंटम यायचं असेल तर बघा इकडे लेवल ब्रेक झाली, पुलबॅक घेतला, परत त्याच्यानंतर लो लावलेला आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला ह्या ज्या लेवल आहेत 78 600 79 200 या लेवल कुठे ना कुठे ओपन होताना दिसतात ते. तर त्याचं थोडंसं आपल्याला मार्केट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झलक दाखवू शकतो. तर लक्षात काय ठेवायचं, लक्षात घ्या 79,800ची लेवल इम्पॉर्टंट आहे. थोडंसं मी एकदम कॅन्डलचा लोच कन्सिडर करतोय 79,777. ओके. ही लेवल आता आपण कन्सिडर करतोय, ही लेवल रिमूव्ह करतोय, ही एक लेवल रिमूव्ह करतोय, जेणेकरून काय आहे थोडंसं आपण इकडे या पद्धतीत लेवल कन्सिडर करू शकतो 80,000ची. ओके. 79,857 80,000 ठीक आहे. हा जो नो ट्रेडिंग झोन इकडे त्याला आपण डाऊन साईडला घेतोय. काय लेवल बघायला मिळतात आपल्याला, अगोदर आपण बुलिश साईडच्या लेवल डिस्कशन करूया आणि त्याच्यानंतर सेलिंगचा विचार करूया. ओके. प्राइस ॲक्शन तर क्लिअर कट निगेटिव्ह आहे, त्याच्यात काही वादच राहिला नाही आहे, कारण की ही जी प्राइस ॲक्शन आहे ही तुम्हाला आत्ता बघायला मिळते ती निगेटिव्ह आहे. मार्केटने ब्रेकडाऊन केलं आहे. म्हणजे आता जर याचं टेक्निकलरित्या जर बघितलं तर जेवढा ही डेप्थ तयार झाली आहे तेवढी डेप्थ आपल्याला खाली रिफ्लेक्ट होताना दिसू शकते. म्हणजे ही जी मोमेंटम आहे जी की बघितलं तर 80,000पासून तर 80,600, ही जे 700 पॉईंटची मोमेंटम आहे तर इकडनं लेवल ब्रेक झाल्यानंतर अजून 700 पॉईंटचं मोमेंटम ही अपेक्षा आपण ठेवू शकतो ॲज पर प्राइस ॲक्शन रूल. ओके. आता ते खालच्या साईडच्या लेवल आपण डिस्कशन, आधी तर आपण बुलिश साईडच्या लेवल बघूया. 80,000ची लेवल आहे जी की रेजिस्टन्स आहे, आणि 79,777 हा नो ट्रेडिंग झोन आहे. 79,777 हा नो ट्रेडिंग झोन आहे. ही लेवल जर पुलबॅक घेऊन आणि काहीसं बुलिश प्राइस ॲक्शन करून जर ब्रेक होत असेल तर जे मित्र ॲग्रेसिव्ह व्ह्यू प्लॅन करू शकतात, जे लोक SL घ्यायला तयार आहेत, अशा मित्रांनीच इकडे व्ह्यू प्लॅन करू शकता, कारण की रिस्क काय आहे एवढंच. बाकी असं काय नाही की तेच प्लॅन करू शकतात म्हणजे त्यांनीच करायचं असं नाही. रिस्क काय आहे, तुम्हाला जर तुमची रिस्क घेऊ शकत असेल, तुम्हाला जर रिस्क कन्सिडर करता येत असेल, तुम्ही जर तुमची रिस्क मॅनेज करू शकत असाल तर ते विचार करू शकता. 80,200 पहिली लेवल या स्विंगपर्यंत, 80,400 सेकंड या स्विंगपर्यंत, 80,600 या स्विंगपर्यंत. थोडंसं वरती ठेवले पण हरकत नाही. तर या काही लेवल आहेत या बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. तर ही एक लेवल आहे, तिकडनं ब्रेकआउट झाला होता, इकडे परत पुलबॅक. आता इकडे जर सस्टेन झाला आणि जर बुलिश साईडला जर मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर आपल्यालाही बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतं. तर याचा विचार करू शकता बुलिश साईडला. डाऊन साईड काय बघायला मिळते, लेवल 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती या ज्या लेवल आहेत या ओपन झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे या लेवल ओपन झालेल्या आहेत. 79,000ची लेवल दिसते सरळ सरळ आपल्याला, परंतु त्यामध्ये काही सपोर्ट आहे छोटे मोठे, ते सपोर्ट आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे. काय बघायला मिळते इकडे, टप्पा पुलबॅक या लेवलच्या वरती नाही जायला पाहिजे शक्यतो, कारण की हा सपोर्ट आहे. या लेवलच्या वरती जरी गेला
तर मग बुलिशचा व्ह्यू इकडे ट्राय होईल. परंतु इकडे कन्सोलेशन केलं किंवा या पद्धतीने झिगझॅग केलं, अशी प्राइस ॲक्शन केली आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होतं 79,770 तर निगेटिव्ह आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे 79,550, 79,300 आणि 78,990च्या आसपास एक सेलिंग मोमेंटम. आणि ही सेलिंग फास्ट असू शकते. फास्ट काय होईल, ही सेलिंग थोडीशी फास्ट असेल. जर इकडे कन्सोलेशन केलं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाला तर ही अपॉर्च्युनिटी चांगली असेल आणि ही जी मोमेंटम येणार आहे ती कुठे ना कुठे आपल्याला फास्ट बघायला मिळू शकते. जसा हा बुलिश फास्ट होता तसा बेरिश हा फास्ट असेल. ओके, मग त्या पद्धतीने तिकडे व्ह्यू ट्राय करू शकता. नो ट्रेडिंग होण्याच्या मध्ये थोडा छोटा आहे, लक्षात घ्या. ओके, आणि असं पण याची एक्सपायरी मंगळवारी असते. जर सोमवारी हा इकडे कन्सोलेशन करून राहिला तर मंगळवारी एक्सपायरीमध्ये एक मोठी अपेक्षा आपल्याला बघायला मिळू शकते, मोठा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. बरं, आता ते मंगळवारचं ते आपण सोमवारच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये बघूयाच, मंगळवारच्या. परंतु आत्ता जर बघितलं तर या काय लेवल बनतात ते याचा नक्की विचार तुम्ही करू शकता. ओके, ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं, ग्लोबल सिनेरिओ बघितला, सगळ्या दृष्टिकोन जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला पॅनिक सिच्युएशन बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे जर डोळे झाकून बुलिशचा व्ह्यू ठेवत असेल तर डोळे उघडे करा. जे पण काही प्रायजेक्शन आत्तापर्यंत तुम्ही शिकलाय, जे काही रिस्क मॅनेजमेंट शिकलाय, जे काही सगळ्या गोष्टी शिकलाय त्या पणाला लावा. जर बुलिश साईड व्ह्यू प्लॅन करत असाल तर आफ्टर लेवल ब्रेक तर बुलिश साईडला ट्रेड फसण्याचे चान्सेस हाय आहेत. ओके, सेलिंगच्या साईडला आफ्टर कन्सोलेशन किंवा आफ्टर बेरिश प्रायजेक्शन जर मोमेंटम डाऊन साईडला येत असेल तर त्याच्यामध्ये जर व्ह्यू प्लॅन होत असेल ॲज पर रूल्स, ॲज पर लेवल्स, तर मग तो ट्रेड सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तो ट्रेड एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला मोमेंटम देऊन जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बेरिश साईडला जात असाल तर सोप्पं मार्गाने पटकनी आपल्याला ट्रेड सक्सेसफुल होईल. बुलिश साईडला, जे की ऑलवेज मार्केट टफ असतं बुलिश साईडला ट्रेडिंग करताना, तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.